जायची हवस आपल्याला नाही, यांना. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बिलालीच त्याला यहीन सगळं गाचपान घेऊन चालली काशी. आणि आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय. पैसे उरत्या दिवस निघात्या, उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. घरातली काशी खुश आणि ही काशी खुश. तुम्ही म्हणाल महाराज एवढा काशीवर वाईट का म्हणून आला? प्रमाणे आपल्याकडं. मी मौतीला जात नाही, अंत्यविधीला जात नाही, दहाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, प्रचाराचा रसा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही. प्रचाराचा रसा मागून लाल पडला तरी पुढून वती तोच. आणि मी काशीचं लपाड्यावर सगळे. ज्याच्या घरात पापाचा पैसा आहे, सुपडा साप शोको करता नॉर्वे फोवे मग देव येतो बदला घेतल्याशिवाय. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोर झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला झालेत नाही. 3 सख्या बहिणी केल्या, तिन्ही फेल गेल्या, नाही जमलं. काही माणसांच्या घरात इस्टेट लई पण देव खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख मागचं लॉक 9 लाख. हो काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. काही माणसं चालू चालू मेली, काही नाक गाव कटाळलंय. मरणच. पाहुणेच भेटायचे बंद झाले. आवला जाईना ते भेटाता कवर. उलट्या पाहुण्याने फोन केला, कसं काय म्हणले, आहे अजून मरणच. नुसता उताना पडेल खाटाव, खात नाही पित नाही, पाहतो नुसता. पाहुणे म्हणले चहा. दूध, थोडी दारू, पिठलं, थोडा रस्सा. असं कोणी उठायचं माया पोराला पाकवा शिकवा, कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. बाबाची पेंट आहे का? कोणी उठायचं माया? काही काही नाही. 6 वर्ष पोरं आळंदीत घातली, फक्त धोतरच नाही असाय शिकली. वांग येत नाही त्यांना काही. फक्त खऱ्याची आई मेली. कोणी उठायचं माया पोराला डॉक्टर करा. डॉक्टरचं पोर कुठे डॉक्टर होत असं? त्याला मार्क नको कटवानी घ्या. 48% मार्क पडले ते आडपाटाला 8 घालते. कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला? त्याला भेजाच नाही, खराब भेजायचं ते. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू. काला करतो प्रयत्न? पहिलाच प्रयत्न फेल गेलाय. काला करतो प्रयत्न? ते आडपाट ते 48% मार्क पडले, ते 8 घातलं पाहिजे. त्यानं झक मारली, मेडिकलला घातलं. कशाचे जोराव पैसे? त्याला भेज आहे का? ते केलं डॉक्टर, त्यानं टाकलं हॉस्पिटल. काला माणसं नीट होती? त्यालाच भेजा नाही. त्याच्याकडे पेशंट गेलं का त्यानं लगेच पहिला दणका, झोपा. उभ्या ना काही नाहीच, झोपा. पहिला दणका, झोपा. झोपलं का लगेच काना स्टेथोस्कोप. आणि ते छाती उठू ना, तोंड वाचवा, डोळे वाचवा, जीभ बाहेर काढा, ओढून धरा, मोकळं सोडा, ओढा परत, सोडा मोकळं, ओढा परत, पालते व्हा, उताणे व्हा, सरळ व्हा, मॅक पहा. काय होतं तुम्हाला? मग एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का? काय होतं? आणि लगेच कागद आणि पेन घ्या. कागद आहे तिथंच राहते टेबलाला, आणि पेन त्यांची दुरीनच बांधेल राहत्यात. ते पेन आपल्यासारखे खिशाला नाही ठेवती. सकाळी 3 घ्या,
संध्याकाळी 3 घ्या, परादिशी परत आले का झोपा, उभ्यानं काही नाहीच. काला माणसं नीट होती लो. बंगलेवाल्याची पेपरला गेली, अजून आली नाही, ती डॉक्टरच होऊन आली. परीक्षेला गेली ती गेलीच, मग का निकालच घेऊन येते का काय करते काय. आणि पोरगी पळून गेल्यावर तिची आई म्हणती मला अंदाज आलता बर का, तू काय कुंभ मेळ्याला गेली ती का 2-4 महिने. हे 4 शब्द वजा केल्यावर भांडणच काळ होईल. अख्ख्या जगातली भांडणं किती शब्दावर आहेत. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. मी ती माझी नाही ना, ती माझी नाही ना, कुणाचीच नाही. तिनं माझ्याशी सोडून कोणाशी लग्न केलं ना, ती कुठंच सुखी होऊ शकत नाही. एवढं तिचं माझ्यावर. अरे पागले तू, असे 3 जण म्हणत होते तू 4था येड्या. अरे 3 मेले, तू एकटाच राहिलाय. ते 3 झाले भूत, तू असेल खैस. पुरीसाठी मरतो का शांबड्या. ए दरिद्री, ए भंगरी. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं. ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घाशी त्यारे, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. बायको प्रेम करीत नाही, प्रियशी तर अजिबात करीत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं हे पण प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते टोनग्या. लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. प्राणनाथ. लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते, तेव्हा चंद्रमुखी असते.